हरिओम. अमृतानुभव. योगदास श्री जय गणेश जोशी यांचे प्रवचन. अध्याय 7. अज्ञानखंडन. ओवी क्रमांक 86. आपणया ना आणिकते, देखोनी होये देखते, वस्तू ऐशिया पुरते, नव्हेची अंगे. अर्थात आत्मपरब्रह्म स्वतःला पाहत नाही आणि ते इतरांनाही पाहत नाही. ते स्वतःचा किंवा इतर कोणाचाही विषय होत नाही. आता या ओवीपासून माऊली आत्मपरब्रह्म याच्या ज्ञान अज्ञान यावरील एका महाविलक्षण आणि अद्भुत अशा विषयाला सुरुवात करत आहेत. हा अमृतानुभव आहे. आपण या अमृताचा अनुभव घ्यायचा आहे. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म स्वतःला पाहत नाही आणि ते इतरांनाही दुसऱ्यांनाही पाहत नाही. ते स्वतःसह इतरांना दुसऱ्यांनाही जाणत नाही. माऊली पुढे सांगतात की इतकेच नव्हे तर ते स्वतःचा विषय होत नाही आणि ते इतर कोणाचाही विषय होत नाही. आपण जेव्हा इतरांना पाहू शकत नाही तसेच आपण जेव्हा स्वतःलाही पाहू शकत नाही. उदाहरणार्थ, आरशासमोर उभे राहिल्यावर जर आपण आपल्याला पाहू शकलो नाही तर आपण अंध आहोत. याचा अर्थ आत्मपरब्रह्म अंध आहे का? तर तसे नाही. कारण माऊलींनी त्याला जोडून पुढे याचा अजून एक विशेष सांगितला आहे. माऊली सांगतात की आत्मपरब्रह्म स्वतःचा किंवा इतर कोणाचाही विषय होत नाही. आपण स्वतःचा विषय असतो आणि आपण इतरांचाही विषय असतो. आपल्याला मी आहे हा भाव व्यवस्थित असतो आणि आपल्याला आपण सोडून इतर जगाचाही भाव व्यवस्थित असतो. तसेच इतरांनाही आपल्याबद्दल भाव असतो. यामुळे आपण स्वतःचा विषय असतो, आपण इतरांचा विषय असतो आणि आपल्यालाही इतर विषय असतात. तथापि आत्मपरब्रह्म एकमेव द्वितीय आहे. येथे जे जे आहे ते सर्व आत्मपरब्रह्म आहे. याला काहीही अपवाद नाही. यामुळे आत्मपरब्रह्माला अन्य काही पाहायची जाणायची गरज नाही. कारण सर्व काही ते स्वतःच आहे. येथे अन्य काहीही नाही. मग ते आणखी निराळे असे पाहायची जाणायची आवश्यकता नाही. तसेच आत्मपरब्रह्माला स्वतःला पाहायची जाणायची गरज नाही. आपण आहोत तर आपण आहोत. आपण कसे आहोत हे व्यक्त करायची आवश्यकता नाही. येथे अन्य कोणीही नाही. त्यामुळे आपण कसे आहोत हे कोणापुढे व्यक्त करायचे आहे? यामुळे आत्मपरब्रह्म स्वतःला पाहत नाही, जाणत नाही. आत्मपरब्रह्म स्वयंसिद्ध, सर्वव्यापक, सर्वस्व असल्यामुळे ते आहे इतकेच सत्य आहे. हे आहे क्रियापद हा भाव आत्मपरब्रह्मासाठी नाही. हे आपल्या समजुतीसाठी आपण म्हणायचे. त्याच्यासाठी त्याचीही आवश्यकता नाही. जोपर्यंत आपण अज्ञानी आहोत तोपर्यंतच आपल्याला हा असा भाव असतो. जेव्हा आपल्याला आत्मज्ञान प्राप्त होते तेव्हा आपण स्वतः आत्मस्वरूप होतो. येथे सर्व आत्मपरब्रह्म आहे ही जाण आपल्याला येते आणि हा आत्मपरब्रह्माबद्दलचा तो आहे हा निराळा भाव लोप पावतो. येथे अनन्यता प्रत्ययास येते. यावेळी आत्मपरब्रह्म इतरांचा विषय होत नाही हे सिद्ध होते. कारण अज्ञानामुळे तो विषय झालेला असतो. आत्मज्ञान प्राप्त झाले की अज्ञान नष्ट होते आणि तो विषय पुसला जातो. ओवी क्रमांक 87. तरी ते आपण या पुढे दृश्य पघळे येवडे, आपण करी पुढे द्रष्टेपण. अर्थात स्वतःसह इतरांनाही पाहत जाणत नाही
असे हे आत्मपरब्रह्म आपल्यापुढे द्रष्टेपण उभे करते. माऊली म्हणतात की हे एक मोठे विस्मयकारक आहे, रहस्यमय आहे. आत्मपरब्रह्म स्वतःला पाहत नाही, जाणत नाही, ते इतरांनाही पाहत नाही, जाणत नाही, आणि तरीही ते येथे द्रष्टेपण, दृश्य, द्वैत, जड वस्तुजगत निर्माण करते. मूलतः ते सूक्ष्म, मौन, अदृश्य, अरूप, निराकार, अकर्ता इत्यादी आहे. तथापि याचबरोबर ते दृश्य, रूपवान, आकारवान असे कर्तृत्व उभारून जड वस्तुजगत आपल्याला आजूबाजूला निर्माण करते. हे एक मोठे कोडे आहे. आत्मपरब्रह्म म्हणजे परम ऊर्जा आहे, परम चैतन्य आहे. ते आदी अनादी आहे. त्याआधी येथे अन्य काहीही नव्हते. ऊर्जा, चैतन्य स्वस्थ असू शकत नाही. एके क्षणी अभावितपणे या चैतन्यमय ऊर्जेमधून महापरमदिव्य स्फोट झाला, ध्वनी झाला. हा कोणी मुद्दामहून केलेला नाही, तो स्वयंभूपणे झाला. त्याच क्षणी त्यामधून ऊर्जेचे अतितप्त महालोळ बाहेर आले. त्या मूलभूत तप्त लोळांमधून अन्य लोळ बाहेर आले. त्यामधून पुन्हा अन्य लोळ बाहेर आहे. अशी ही एक मालिकाच सुरू झाली आणि यथाकाळी थांबली. त्या चैतन्यामुळे, त्या ऊर्जेमुळे ते तप्त लोळ स्वतःसह आपल्या निर्माणासभोवती आकर्षित होऊन फेरे घेऊ लागले. ते तप्त लोळ यथाकाळी थंड होऊ लागले. फेरे घेऊन त्यांना गोलाकार आकार आला. यालाच आता आपण ब्रह्मांड असे म्हणतो. आता एक महाविलक्षण घटना घडली. जे काही निर्माण झाले ते त्या त्या योग्य ठिकाणी टिकण्यासाठी त्यामध्ये स्वयंभूपणे स्वतः आत्मपरब्रह्म अंशात्मक आविष्कारित झाले. हे सारेच अद्भुत आणि रहस्यमय आहे. याला आता आपण आपल्या आकलनासाठी, सोयीसाठी निरनिराळी नावे दिली आहेत. ब्रह्मांड निर्माण झाले आणि ते स्वतःच्या निर्माणासभोवती फेरे घेऊ लागले. यामुळे तेथे आपोआप ब्रह्मांडाचा केंद्रबिंदू तयार झाला. तेथे ती स्वयं परम ऊर्जा, परमचैतन्य आहे. तेथून ब्रह्मांड नियंत्रित होते. त्याला आता आपण पुरुषोत्तम असे म्हणतो. अंतराळात 2 ग्रहगोल तारे, यामध्ये त्यांना नियंत्रित करण्यासाठी पुरुषोत्तम आविष्कारित झाला. त्याला आता आपण परमात्मा असे म्हणतो. या ग्रहगोल तारे यांच्या केंद्रबिंदूपाशी पुरुषोत्तम आविष्कारित झाला. त्याला आता आपण आत्मा असे म्हणतो. काही ग्रहगोल तारे यावर सजीव सृष्टी निर्माण झाली. त्या प्रत्येक सजीवाच्या अंतःकरणात पुरुषोत्तम आविष्कारित झाला. त्याला आता आपण अंशात्मा असे म्हणतो. म्हणजे हे कसे झाले ते पहा. त्या सूक्ष्म, मौन, अदृश्य, अरूप, निराकार, अकर्ता इत्यादी असलेल्या आत्मपरब्रह्माने मुद्दाम असे येथे काहीही केलेले नाही. सर्व काही स्वयंभूपणे घडले आहे. सर्व काही आपोआप निर्माण झाले आणि त्याचे संगोपन केले गेले. हाच तो रहस्यभेद आहे. यात जे निर्माण झाले ते त्या निर्माणाच्या विरुद्ध स्वभावाचे निर्माण झाले. परम मौनामधून ध्वनी झाला. या निर्माणाची निर्मिती अदृश्यामधून दृश्य झाली. निराकारामधून आकारमय झाली. अरूपामधून रूपवान झाली, इत्यादी इत्यादी. यामुळे आता द्वैत हा भौतिक विश्वाचा नियम झाला. एक असले की त्याविरुद्ध काहीतरी असणारच. याच द्वैताच्या नियमाप्रमाणे येथे अद्वैत स्थापन झाले. तथापि रहस्यमयपणे या द्वैत आणि अद्वैत या पलीकडे तो अंशात्मा, आत्मा, परमात्मा, पुरुषोत्तम जसा अबाधित होता तसाच राहिला. ओवी क्रमांक 88. जेथे आत्मत्वाचे साकडे तेथे उठे हे येवडे, आणि उठिले ते रोकडे देखत असो. अर्थात
आत्मपरब्रह्म स्वभावतः तत्वतः व्यक्त होत नाही. तरीही अभावितपणे त्यामधून हे एवढे ब्रह्मांड निर्माण झाले आहे. जे निर्माण झाले आहे ते मात्र स्वच्छ सुस्पष्ट दृश्य होत आहे. माऊली म्हणतात की आत्मपरब्रह्म आदी अनादी सूक्ष्मातिसूक्ष्म अदृश्य अरूप अव्यक्त निराकार मौन प्रशांत स्थिरस्थित इत्यादी आहे. हेच सत्य आहे. तसेच हेही सत्य आहे की ते स्वभावतः तत्वतः व्यक्त होत नाही. तरीही अभावितपणे त्यामधून परमदिव्य ओम असा महाध्वनी झाला आणि त्यामधून हे ब्रह्मांड निर्माण झाले. यात अनेक विश्वे निर्माण झाली. हे सर्व अहेतुक आहे. तथापि एकदा निर्मिती झाल्यावर त्याची व्यवस्था आत्मपरब्रह्माने सुनियोजित केली. त्यासाठी आत्मपरब्रह्म ब्रह्मांडाच्या केंद्रस्थानी अंतराळात ग्रहगोल ताऱ्यांच्या मध्ये सजीवाच्या देहामध्ये आविष्कारित झाले. कारण आपल्यामधून जी निर्मिती झाली आहे त्या निर्मितीचे संगोपन लालन पालन संवर्धन भरण पोषण इत्यादी करणे याची जबाबदारी त्या स्वयंभू आत्मपरब्रह्माने सर्वस्वी स्वीकारली. माऊली म्हणतात की जे निर्माण झाले ते अशाश्वत आहे, नष्ट होणारे आहे, भासमान आहे. तरीही ते आपल्याला स्वच्छ सुस्पष्ट जाणवते, दृश्य होते. इतकेच काय तर ते जगल्याचा आभास आपल्याला होतो. यामुळे आपल्याला त्याची भुरळ पडून त्याकडे आकृष्ट होऊन आपण त्याच्या उपभोगात रममाण होतो. हरिओम.